मला सांगा आता इथं 3 पाटील शड्डू टोकून रिंगणात उभा आहेत आहेत का नाही मग काय कसं काय वारं कुणाचं आहे काय विशाल पाटील विद्यमान खासदार संजय काका पाटील आहेत की त्यांनी 5 वर्षात काय केलं आजपर्यंत आलेच का एरपली गावात जे विद्यमान खासदार आहेत 5 वर्ष झाले तिकडे फिरकले गेले नाहीत. तिथे समीक्षा काय आहेत काय आहे एकदा तिथे फिरकले नाहीत. आणि आम्हाला या ठिकाणी यावेळेस नवीन चेहरा तरुण उमेदवार पाहिजे आम्हाला खासदार म्हणून. आता विशाल पाटील विशाल पाटीलच आणि काकांनी कधी इकडं तोंड सुद्धा दाखवलं नाही. आणि आताचे जे खासदार आहेत 10 वर्षामध्ये आता ठळक काम सांगा मला या जिल्ह्यातील ठळक काम सांगा कुठलं काम केलं. मग काय इथं कसं काय एरंडोली गाव काय कोणाचं आहे काय कसं काय म्हणजे गावात काय चर्चा आहे एरंडोली काय अख्ख्या मिरज तालुक्यात वातावरण एकच आहे विशालदादाचं वातावरण आहे. याचं कारण असं गेल्या 10 वर्षात काका 2 वेळा पूर्व भागात आले. पहिल्या इलेक्शनच्या वेळेला मतं मागायला आणि त्यानंतर दुसरं इथले पालकमंत्र्यांच्याकडनं मास्ते तो काम होतं आहे. म्हणजे पालकमंत्र्यांचं काम तेच संजय काकाचं काम असं होऊ शकत नाही. खासदारांचं काम वेगळं आहे आमदारांचं वेगळं आहे पालकमंत्र्यांचं वेगळं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी कुठली आढावा बैठक 10 वर्षात घेतलेली नाही आहे. त्यामुळं ते एक नापास खासदार म्हणून महाराष्ट्रातले फेमस आहेत आणि बऱ्याच वृत्तवाहिनीने ते सांगितलेलं पण आहे. जे भाजपनं जे काम केलं आहे आज कुठलीही गोष्ट असू दे सुरेश भाऊ खाडेंच्या यांच्या माध्यमातून जे असू दे संजय काकांच्या माध्यमातून असू दे 24 तास अवेलेबल राहणारे आमदार आणि खासदार आहेत. आणि अशा जर कोणी म्हणत असेल की बाबा भेटत नाही तर सुरेश भाऊ खाडे कुठला एखादा डीपी जळला तरी देखील अर्ध्या तास एका दिवसात डीपी बसतोय. अर्धा तासात एका तासात डीपी बसतोय म्हणतात. खासदारांचं बोलतच नाही मी आमदारच बोलतच नाही मी खासदारांचं बोलतोय. सुरेश भाऊंचं काम आहे खासदारांचं सांगू त्या नावानं खपू नका. असं आहे ह्यांनी काय म्हणतात आमदाराचं बोलू नका खासदाराचं बोला की राव इलेक्शन कोणाचे आहे खासदाराचं हे सांगा. असं कसं होईल घरचं बोलायचं आणि भावाचं बोलायचं नाही असं म्हणतात असं कसं होईल बरं एकत्रच आहे ना पक्ष पार पूर्ण शेवटी. आणि आज काय बोला काय म्हटलं इलेक्शन लोकसभेची आहे विधानसभेची किंवा नगरपालिकेची नव्हती. आली 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 लोकसभेची वारी गण्या आला आपल्या दारी बोला 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 कोण होणार सांगलीचा कारभारी येऊन आलोय कोण होणार पाटील पुढारी आरा लाई सुर हाय नेत्यांची धडपड आणि कोण राखतय सांगलीचा गड कोण होणार पाटील पुढारी. हा मंडळी कोण होणार पाटील पुढारी तुम्ही नियमित बघताय बघताय की नाही बघत राहिलं पाहिजे. आणि हे कसं आहे माहिती आहे काय हे आम्ही एक स्कीम आणली बरं का. स्कीम अशी आहे खासदार चालले दिल्लीला आणि तुम्ही चला थायलंडला. तुम्हाला थायलंडला जायची जबाबदारी आमची पण तुम्हाला द्यायची आहे प्रश्नाची उत्तरं. प्रत्येक भागात आम्ही एक प्रश्न विचारतोय आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. पहिले 50 तातडीनं उत्तर देणाऱ्यांना आपण लकी ड्रॉपमधनं थेट थायलंडला घेऊन जाणार आहे. तर मंडळी लोकसभेचा रणसंग्राम चालू आहे आणि कसं आहे पाटील कोण होणार हे पाटील कोण होणार हे बघायला आपण गावागावात फिरतोय. आणि आज आपण आलोय त्या गावात कुठल्या एरंडोली या गावात लोकांची काय मत आहेत आणि त्यांचं नेमकं म्हणणं काय वातावरण कसं तापलंय वारं कुणाच्या दिशेनं वालंय हे सगळं जाणून घेऊया इथल्या लोकल माणसांच्याकडनं. म्हणजे कसं वारं कोणाचं हाय बघूया चला. आली 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 लोकसभेची वारी गण्या आला तुमच्या दारी बोला 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 कोण होणार सांगलीचा कारभारी. आणि म्हणूनच घेऊन आलोय कोण होणार पाटील पुढारी. आरा लई चालली आणि नेत्यांची धडपड आणि कोण राखतंय आता सांगलीचा गड तेच जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवाग्राम 24 न्यूज प्रस्तुत करताय कोण होणार पाटील पुढारी. आणि आज आपण इथं आलोय एरंडोली गावात. ही इथं सगळी जनता पार कट्ट्यावर एकत्र आले बरं का. आणि या कट्ट्यावर लोक काय चर्चा करतात 3 पाटील रिंगणात आहेत कुठलं पाटील जास्त जोरात आहेत हेच जाणून घेण्यासाठी आपण डायरेक्ट जाऊया पब्लिकमध्ये आणि त्यांचं काय मत आहे कसं आहे काय वारं कोणाचं आहे विचारूया चला. तर मंडळी मला सांगायचं तुम्ही सगळं एरंडोलीचंच का कुठलं गाव एरंडोलीचंच म्हणणं. मला सांगा आता इथं 3 पाटील शड्डू टोकून रिंगणात उभा आहेत का नाही मग काय कसं काय वारं कोणाचं आहे काय विशाल पाटील विशाल पाटलांचं वार आहे म्हणताय
विद्यमान खासदार संजय काका पाटील आहेत की. त्यांनी 5 वर्षात काय केलं आजपर्यंत आलीच का एरंडोली गावात? काय समस्या काय ती एरंडोली गावात नेमकं काय समस्या आहेत काय? काय समस्या आहे की द्राक्षाला भाव आहे का? 50% बागा गेल्या तर तोडल्या लोकांनी. 80 रुपये 70 रुपये माळवेल दर आहे, तेवढं ह्याला बेदाण्याला दर नाही. काय करायला पाहिजे? कृषी मंत्री शरद पवार असताना 200 रुपये दर दिला होता. कधी ह्यांनी खासदारांनी विचार केला का कधी? म्हणजे तुमच्या शेतीमालाला भाव नाही असं म्हणताय तुम्ही. 100%. पाणी आहे का इथे? पाणी आहे, केरळचं पाणी आहे. पाणी येतंय हा, मग शेती माल पिकतोय खरं मालाला भाव मिळत नाही. भाव मिळत नाही. असं आहे मंडळी, मालाला भाव पाहिजे मगच लोकांना कसं भाव मिळाला की मग आर्थिक सुबत्ता येते. पाहुणं गाव इथलंच का? हे रंडोलीच की एरंडोलीत काय मग कुठल्या मुद्द्यांवर मतदान होणार आहे? इथल्या पाणी आणि इथल्या बेरोजगार आहेत मुलं आहेत त्या नोकरीचा प्रश्न आणि सध्याला या ठिकाणी जे विद्यमान खासदार आहेत 5 वर्ष झाले इकडे फिरकले गेले नाहीत. ते समीक्षा काय आहे एकदा देखील फिरकले नाहीत. आणि आम्हाला या ठिकाणी यावेळेस नवीन चेहरा तरुण उमेदवार पाहिजे आम्हाला खासदार म्हणून. तरुण खासदार पाहिजे म्हणजे आमच्या समस्या जाणून गेला आणि आमच्या समस्या सोडवल असं म्हणतात बरं का मंडळी. या डेंजर आहेत बरं का. तुम्हाला काय वाटतंय हा अण्णा? वय का तुमचं? 65. लय वेळा मतदान केलं अशी. आता कोणाकोणाला मतदान केलं आम्ही काही विचारत नाही, पण आता मला सांगा वारं कोणाच्या दिशेने वाहते? वारं आता विशाल पाटलाच्या वाहतं. का म्हणजे ह्या काँग्रेस सरकार होतं त्यावेळेला शेतकऱ्याला एवढे सुविधा देत होतो की 2-4 वेळा माफी केलं तर कर. हे भाजप आल्यापासून निव्वळ भोंदो आहे भाजप. आता मला सांगा, तुम्ही म्हणता इथं रस्तं नव्हतं, रस्तं झालं की आता? अहो रस्तं काय आमचं 2 एकर जिरात झालं तर 60,000 आमचं त्याला मालाच्या खरेदीतनं टॅक्स किती गेला आहे बघा की. रस्तं करणं ह्याच्यापर्यंत करणं का? रस्तं झालं पण रस्त्यावर तर पण आमच्याकडनंच घेऊन केलं. काय केलं आपण? ट्रान्सपोर्ट वाढलं, रस्तं वाढलं म्हणजे आता काय सुविधा वाढल्याच की. अहो काय नाही मालाला दरच नाही. दुधाचा दर काय केला त्याने? आज दूध मंत्री कोण आहे तिथं? दुधाला दर नाही आहे, शेतीमालाला भाव नाही आहे, अडचणी आहेत बरं का मंडळी. काय पाहुणं तुम्ही काय सांगाल? काय म्हणताय? काय वारं कोणाचं आहे? विशाल पाटीलच. पण आता विशाल पाटलांच्याकडनं तुमच्या अपेक्षा काय? फक्त विषय काय आहे की काँग्रेसच्या काळात ड्रीपला सबसिडी कंटिन्यू मिळत होती. अगदी पॉलिहाऊस असू दे किंवा ड्रीप असू दे, काय ती सबसिडी सगळी पूर्ण त्यांनी बंद केली. त्यांनी GST घेतला आहे 18%, 12%. पण त्याच्यानंतर कुठलासुद्धा विषय त्यांनी अजिबात आता कधी पण बघा तुम्ही मार्च एंडिंगपर्यंतचे किती पेंडिंग पडल्यात, 2014ची किती पेंडिंग पडल्यात, अजिबात त्यांनी सबसिडी दिली नाही कुठल्याच गोष्टी. सबसिडी हा विषयच नाही. अगदी गोटा सिस्टीम असू दे किंवा कुठल्याला पण काय केलं नाही. आणि काकांनी कधी इकडं तोंडसुद्धा दाखवलं नाही. आम्ही 10 वेळा गेलो असून तिथं अजिबात नाही आहे कुठल्याच गोष्टीला, म्हणजे ड्रिपचं असू दे किंवा ग्रीन हाऊसचं असू दे किंवा गोटा सिस्टीम असू दे त्याला अजिबात सबसिडीचा हा विषयच क्लोज केला. मंडळी, शेतीला पूरक असे अनेक व्यवसाय असतात आणि त्यामध्ये सबसिडी लई महत्त्वाचं काम करत असते. पूर्ण विजलो आहे त्यात. म्हणजे अगदी 50-50 लाख रुपये कर्ज काढून ग्रीन हाऊस घातलं, सगळं केलं. त्यामध्ये त्यांनी ते सबसिडी पूर्ण बंद केली. ड्रिपचं असू दे किंवा ग्रीन हाऊसचं असू दे सगळं संपवलं त्यांनी विषय. 1 रुपया मिळाला नाही. कधी पण कुठलं पण डॉक्युमेंटरी काढला तर कोणाला ती सबसिडी मिळाली बघा. हा मंडळी, सबसिडी मिळायला पाहिजे म्हणजे कसं शेतीला जोडधंदा असणारं उद्योग मार्गी लागतील आणि त्यातनं आर्थिक नियोजन होईल असं यांचं म्हणणं आहे. असं या की जरा 1 मिनिट लई बोलायचं आहे तुम्हाला. बोला. प्लास्टिकची फुलं वगैरे त्यांनी जे आणलं की नाही आयात करून त्याच्यामुळे सगळा विषय संपला. प्लास्टिकची फुलं आयात झाली म्हणून त्याचा मिळत सगळा विषय संपला म्हणजे नेमकं काय? ग्रीन हाऊसचा विषय संपला. फुलांचा झेंडू किती रेट आहे? 20 रुपये. अनेक शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम काय सांगा मला. पहिली गोष्ट स्वामीनाथन आयोग. 10 वर्ष मोदी सरकार आहे. स्वामीनाथन आयोगाचं काय केलं सांगा? अहो भारतरत्न दिलं की राव स्वामीनाथनला दिलं, पण आता त्याचा उपयोग काय केला तुम्ही? काय स्वामीनाथन आयोग म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? स्वामीनाथन आयोग कशासाठी स्थापन केला? तुम्ही काय म्हणता 10 वर्षामध्ये पहिल्यांदा 10 वर्ष आलं आम्ही स्वामीनाथन आयोगाचा फॉलोअप घेऊ. काय घेतला? आज कुठल्या मालाला भाव आहे सांगा मला. आणि आत्ताचे जे खासदार आहेत 10 वर्षामध्ये आता ठळक काम सांगा मला. या जिल्ह्यातील ठळक काम सांगा, कुठलं काम केलं? आमच्या मिरज पूर्व भागामध्ये एका फंडातून या खासदार फंडातून असं आमचं काम झालं कोणी सांगावं?
आपण या भागातील काय प्रतिनिधित्व करतो बरोबर. आपण आपल्या संसदेमध्ये उपस्थिती किती पाहिजे, किती टक्के उपस्थिती पाहिजे, आपण आपल्या मतदारसंघामध्ये फंड किती खर्च केला पाहिजे. TV9 मराठीला निष्क्रिय खासदार म्हणून संजय काकांची मुलाखत होती, त्यामध्ये मला वाटतं महाराष्ट्रातले 6वे निष्क्रिय खासदार आहेत ते. संसदेमध्ये आपण किती प्रश्न विचारले शेतकऱ्याविषयी. लांडगेवाडी MIDCचं काय झालं, तानंग MIDCचं काय झालं, सलगरमध्ये बेतान प्रकरण त्याचं काय झालं. आता पण कुठलं असं ठळक काम सांगा, मग आम्ही संजय काकांना मतदान टाका. सांगा ठळक काम सांगा मला. खासदार पंडातलं एरंडोली गावात म्हणजे पूर्व भागातलं काम सांगा ना तुम्ही. तर मला आता असं सांगा, विशाल पाटलांच्याकडनं ही जी काही कामं तुम्ही सांगितलं, ही सगळी कामं पूर्ण होतील, तडील लागतील आणि तुमचं सगळं काम होईल, आज तुम्हाला अपेक्षा आहेत काय? 100%. आणि का आहेत आता हे बी सांगा. माहिती आहे का, इथला जाणकार माणूस आहे तो. या साखर कारखाना तळातला आतला कार्यकर्ता आहे तो, खाली जमिनीवर पाय ठेवणारा कार्यकर्ता आहे. लक्षात ठेवा, ज्यावेळी माणूस जमिनीवर काम करतो मग वर जातो ना, तर त्याला कळतं की इथे जाणीव काय आहेत, आपला प्रश्न काय आहे, आपल्या प्रश्नाची मांडणी कशी करावी, उत्तर कशी द्यावी. असं आहे मंडळी, जमिनीवर राहणारा कार्यकर्ता तिथल्या लोकांच्या समस्या जाणून घेतो आणि त्या निमित्तानं त्याला कळतं की काय काय समस्या आहेत आणि मग त्यातनं वाट काढत तो मार्ग काढतो आणि मग लोकांचा खासदार म्हणून असा पक्का खासदार व्हायला पाहिजे. आणि म्हणून मी विचारतो, इथं मामा माझ्यासारखं टोपी घालणार नाहीत बरं का. काय मतदान करणार नव्हतं? हां 100% करणार की नाही? 100%. आता कोणाला करणार ते काय मी विचारत नाही, पण वारं कोणाचं आहे? वारू विशाल पाटला. इकडे ये की असं जरा, हां असंच थांबा इथं असं फिरून. हां मला सांगा, काय हे एरंडोली गावात काय चर्चा आहे, काय कोणाचं वार आहे? वार संघटनेचं आहे आमचं मत आहे. कारण कसं आहे, शेतकऱ्यांच्यासाठी विशाल पाटील किंवा संजय काका पाटील हे सगळे कारखानदार आहेत आणि ह्यांचं मुंडक्यावर बसून ऊसाचं बिल काढण्याची ताकद फक्त शेतकरी संघटनेत आहे. त्यामुळं आमचं तर मत आहे की सगळ्या शेतकऱ्यांनी महेश भाऊंच्या पाठीशी राहून शेतकऱ्यांच्यासाठी, कारण आपला हा भाग आहे तो पूर्णतः शेतीवर अवलंबून असणारा भाग आहे आणि बाजारपेठ जी आहे ती पूर्णतः शेतीवर अवलंबून. त्यामुळे जर शेतकऱ्यांच्या हातात पैसा येईल तर पूर्ण मार्केट हे होईल, काबीज होईल, सगळीकडे पैसा फिरेल. त्यामुळं महेश भाऊलाच निवडून द्यावं असं. आता संजय काका असू दे, त्यांच्याकडनं आम्ही जवळजवळ 65 कोटी रुपये आम्ही वसूल करून दिलेले आहेत शेतकऱ्यांच्याकडं. विशाल पाटलांच्या कारखान्यासमोर आम्ही खासदार राजू शेट्टींनी 2 दिवस तिथं झोपून विशाल पाटलांच्याकडनं दर जाहीर करून द्यायला लावला आहे. त्यामुळं जर शेतकऱ्यांची ताकद वाढायची असेल किंवा शेतकऱ्यांच्या 4 पैसे जर खिशात यायचे असतील तर महेश भाऊंच्या शिवाय पर्याय नाही, स्वाभिमानी शेतकरी संघटनेशिवाय पर्याय. शेतकऱ्यांचा कार्यकर्ता म्हणून शेतकऱ्यांसाठी राबणारा माणूस पाहिजे. अण्णा टोपी तुमच्यासारखी जाय बरं का माझी. काय मतदान करता की नाही? करतो की. यंदा काय वारं कोणाचं आहे? मतदान करायचं, मतदान सोडायचं. मतदान सोडायचं. कुठल्या देशात सोडायचं ते सांगायचं जरा आम्हाला. तुमच्या देशाला सगळं आपली जायची. तिन्ही बी पाटील, तिन्ही बी आपलं. नेमकं वारं कुणाचं आहे? कुणाला त्याचा देव होता ना. असं मामा एकदम मातीतलं बरं का, अजिबात अंत लागू देत नाही, मनात ठेवतात. आणि पण मनात काय आहे ते बरोबर 7 तारखेला बटणं दाबतात. असं आहे. एरंडोली गावात काय वारा आहे, कोणाचं वारा आहे, कोण पाटील जोरात आहे? संजय काकाच आहेत जोरात. संजय काका जोरात आहे म्हणताय, का म्हणताय सांगा की जरा. मोदींचं वरचं काम, त्यामुळं ह्या टायमाला पण काका हे हॅट्रिक मारणारच. आता मोदींच्या नावावरच निवडून येणार म्हणताय काय? नाही, काकाचं वैयक्तिक काम आहेत ना एरंडोलीत. वैयक्तिक कॅनलला पाणी त्यांनी सोडलेलं आहे. नंतर नॅशनल हायवे आपल्या मिरज पूर्व भागातून गेलेले आहेत. त्यामुळं काकांना ह्या टायमाला एरंडोलीतनं जर 14 असू दे, 2014ला 2019ला काकांना मतदाकी म्हणजे आपल्याला ही मिळालं तर आपल्याला मतदाकी एक्स्ट्रा मिळालं. ह्या टायमाला पण काकांनी मतदान होणार. असं आहे मंडळी, नॅशनल नेतृत्व, राष्ट्रीय नेतृत्व कोण आहे ते बी इथली लोक बघतात आणि त्या दिशेनं पण मतदार निवडतात. तुम्ही सांगा, तुम्ही पदाधिकारी आहे का काय कुठल्या संस्थेचं? आहे की. मग काय इथं कसं काय एरंडोली गाव काय कोणाचं आहे, काय कसं काय, म्हणजे गावात काय चर्चा आहे? एरंडोली काय अख्ख्या मिरज तालुक्यात वातावरण एकच आहे, विशालदादाचं वातावरण आहे. याचं कारण असं, गेल्या 10 वर्षात काका 2 वेळा पूर्व भागात आले. पहिल्या इलेक्शनच्या वेळेला मतं मागायला आणि त्यानंतर दुसरी गोष्ट नॅशनल हायवेचं जे आता माझ्या मित्रांनी सांगितलं, तो हा केंद्रीय अवजड रस्ते वाहतूक मंत्रालयाचा विषय आहे. ते नितीन गडकरी साहेबांचं काम आहे, ते त्यांचा श्रेय नाही. दुसरी गोष्ट, कॅनॉलला पाणी 2014च्या अगोदरपासून येतंच.
उलट आता आम्हाला शेतकऱ्यांना कसरत करावी लागते, बाबा पाणी सोडा पाणी सोडा. इथले पालकमंत्र्यांच्याकडनं मास्ते तो काम होतं आहे. म्हणजे पालकमंत्र्यांचं काम तेच संजय काकाचं काम असं होऊ शकत नाही. खासदारांचं काम वेगळं आहे, आमदारांचं वेगळं आहे, पालकमंत्र्यांचं वेगळं आहे. दुसरी गोष्ट, मोदींनी काय काम केलं, मोदींच्या कुठल्या योजना असतील ह्या ॲटोमॅटिकली अख्ख्या भारतात त्या वर्कआउट होतात. त्यात संजय काकांचं वैयक्तिक श्रेय काही नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांनी कुठली आढावा बैठक 10 वर्षात घेतलेली नाही आहे. त्यामुळं ते एक नापास खासदार म्हणून महाराष्ट्रातले फेमस आहेत. आणि बऱ्याच वृत्तवाहिनींनी ते सांगितलेलं पण आहे. त्यांचा स्वतःचा 5 कोटी फंड त्यांनी त्यापैकी 11% 13% काहीतरी खर्च केला आहे. मग हे सांगा मला, हे स्वतःचा फंड जे खर्च करता येत नाही खासदाराला, ते खासदार सक्षम कसे असू शकतात? म्हणजे तुम्ही असं म्हणताय की स्थानिक खासदारावर तुमचं नाराजी आहे, हां, आणि अनेक अडचणी त्यांनी सोडवलेल्या नाहीत किंवा तुमच्याकडे आले नाहीत, कधी आढावा बैठक घेतली नाही. मग आता हे सगळं काम पुढच्या 5 वर्षात कुठला उमेदवार करेल? विशाल पाटील. त्यांच्याकडनं नेमक्या तुमच्या 4 अपेक्षा सांगा मला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, विशालदादा पाटील हे ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे. एक चांगलं नेतृत्व आहे, त्यांना अभ्यास आहे. गेली 22-23 वर्ष ते राजकारणात सक्रिय आहेत. बऱ्याच कष्टा खाऊन त्यांनी राजकारणात सुरुवात केलेली आहे. फक्त वसंतदादाचे नातू म्हणून ते मिरवत नाहीत, तर ते पूर्ण कष्टातून काम करतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एज्युकेटेड व्यक्तिमत्व आहे, नॉलेज आहे, चांगलं शिक्षण आहे, अभ्यास आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून ते काम बरेच वर्ष करत आहेत. मार्केट कमिटीच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांशी संलग्न आहेत. मार्केट कमिटी आता बघायला तर त्यांच्याच ताब्यात आहे. म्हणजे ते शेतकऱ्यांशी नाळ जोडलेला नेता आहे आणि त्यांच्याकडून फार अपेक्षा आहेत. आम्ही आता त्यांचा एकदा संधी मागतोय आणि त्यांच्या पुढच्या पंचवार्षिकला आम्ही स्वतः त्यांना विकास कामावरती लोकांच्या दारात उभा करू. असं आहे मंडळी, आपण 10 वर्ष ज्यांना संधी दिली, आता 5 वर्ष यांना संधी देऊन बघूया आणि विकास कामं काय होत्यात काय बघूया, असं या ठिकाणी मत आहे. तुमचं काय मत आहे? काय वाटतं तुम्हाला? आमचं असं मत आहे की 2014ला ज्यावेळी पाण्याचा आरग कॅनल जो हा थांबलेला होता, त्यावेळी स्वतः संजय काकांनी येऊन तो कॅनल चालू केला. काही शेतकऱ्यांचं प्रॉब्लेम होते, ते पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून ह्या आरग रस्त्याचा इकडचा कॅनल पूर्ण दुष्काळी प्यायला पाणी नव्हतं, त्यावेळी तो कॅनल चालू केला. आणि आमचे मित्र जे म्हणतात आज बाजार कमिटीत विशालदादांची सत्ता ही आहे, तर मग बेदाण्यासाठी का त्यांनी प्रयत्न केले नाहीत किंवा का ते त्याच्यावर मुद्दा उपस्थित करत नाहीत किंवा बाबा व्यापाऱ्यांना सांगून किंवा काय अडचणी आहेत त्या का बघितल्या जात नाहीत. दुसरी गोष्ट आंतरराष्ट्रीय आपली जी मोदींच्यामुळे जी प्रतिमा वाढल्या, त्यामुळं युक्रेन रशिया युद्ध एक दिवस थांबवलं होतं मुलं आणण्यासाठी. युक्रेन रशिया इथं बोलायला लागते आता. हे यूट्यूब हे आपलं काय आहे, सोशल मीडिया इम्पॅक्ट आहे. असं कुठल्याही इंटरनॅशनल न्यूज वाहिनीनं हे कबूल केलेलं नाही. अण्णाही सांगतील की काय परिस्थिती होती युक्रेन आणि रशियाच्या युद्धात, त्यावेळी काय झालं. आज देशातली पोरं, बाहेरच्या देशातली पोरं झेंडा भारताचा दाखवून आज आपली सगळीजण बाहेर पडली. एवढी मोठा प्रॉब्लेम होता. बोला उत्तर द्या. भारत हा कृषीप्रधान देश आहे. युक्रेनमध्ये काय झालं ह्याच्याशी शेतकऱ्याला देणं घेणं नाही. आज त्यांच्या आयात आणि निर्यात धोरणामुळं शेतकऱ्यांच्या मालाला दर नाही. तुम्ही युक्रेनमध्ये काय झेंडा लावला महत्त्वाचा नाही, इथला शेतकरी मरतोय, शेतमालाला भाव नाही. काय करायचं जगात झेंडा लावला, बरं त्या सोशल मीडियावरती काय इम्पॅक्ट नाही आहे. इथं आत्ता आमच्या भागाची गरज काय आहे, शेतकऱ्याची गरज काय आहे, शेतीमालाला भाव पाहिजे, आम्हाला भीक नको. 2 रुपये शेतीमालाला भाव पाहिजे, आम्हाला भीक नको. जे भाजपनं जे काम केलंय, आज कुठल्याही गोष्ट असू दे, सुरेश भाऊ खाडेंच्या यांच्या माध्यमातून जे असू दे, संजय काकांच्या माध्यमातून असू दे, 24 तास अवेलेबल राहणारे आमदार आणि खासदार आहेत. आणि अशा जर कोणी म्हणत असेल की बाबा भेटत नाही, तर सुरेश भाऊ खाडे कुठला एखादा डीपी जळला तरी देखील अर्ध्या तास एका दिवसात डीपी बसतोय. अर्ध्या तासात एका तासात डीपी बसतोय म्हणतात. खासदारांचं बोलतच नाही, मी आमदारच बोलतच नाही, मी खासदारांचं बोलतोय. सुरेश भाऊंचं काम आहे, खासदारांचं सांगू, त्या नावानं खपू नका. असं नाही, कसं आहे अहो, यांनी काय म्हणते, ऐका कसं आहे, एकाचाच आवाज होतो. मी काय म्हणतो, कसं आहे, ह्यांनी काय म्हणतात, आमदाराचं बोलू नका, खासदाराचं बोला की राव. इलेक्शन कोणाचे आहे, खासदाराचं. असं कसं होईल, घरचं बोलायचं आणि भावाचं बोलायचं नाही असं म्हणता, असं कसं होईल बरं? एकत्रच आहे ना पक्ष, पार पूर्ण शेवटी. आणि आज काय बोला, काय म्हटलं? इलेक्शन लोकसभेची आहे, विधानसभेची किंवा नगरपालिकेची नव्हतं. बरोबर आहे, परंतु राष्ट्रीय महामार्ग जेवढे गेल्यात, लोकांचं एवढं कल्याण झालंय महामार्गामुळं, त्याचं कुठं काय नाही. आज एरंडोली ते मिरज रस्ता पूर्वी भविष्याच्या काळात 1 तास लागत होतं, कधी झालं नव्हतं. आज जो 10 ते 12 मिनिटात आपण पोहोचतोय, मिरजेला पोहोचतोय. 10-12 मिनिटात मिरजेल. खासदारांचं काम आहे का? खासदारांचं काम आहे का? प्रस्ताव कोणी नाही, ते प्रस्ताव नाही. तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही मीडिया म्हणून, तो त्यांचा आंतरराष्ट्रीय रस्ते वाहतूक दळण्याचा विषय आहे, त्या खात्याचा आहे, वाहतूक खात्याचा आहे.
नितीन गडकरी साहेबांच्या खात्याचं आहे, ते त्यांनी काम मंजूर केलेलं आहे, त्यांनी ते सर्वेक्षण केलेलं आहे. हे नितीन गडकरींनी केलं काम आहे. इथं खासदार फंडातनं काय केलं ते सांगा. कोण आहेत? नितीन गडकरी कोण आहेत? ते आमचेच नेते आहेत ना. आमचेच बाहेरचे नेते आहेत का नितीन गडकरी? आधी 50 वर्ष का झाले आता कसं आहे, खासदार फंडातनं कामं करायची 50 वर्ष सत्ता होती, ऐक माझं म्हणणं आहे का की खासदार फंडातनं आपली काय कामं केली याच्याविषयी चर्चा चालू आहे की नाही. हा मग कसं आहे, हा महिषा योजनेसाठी पैसे कोणी दिले? खासदारात मागितल्याशिवाय पैसे आपोआप येतात का? पैसे कोणीतरी मागितल्याशिवाय येतात काय? गेले आणि आता डायरेक्ट पाईपलाईन जतला चालू आहे. आणि दुसरी गोष्ट अंडरग्राऊंड जे शेतात बांधापर्यंत पाणी दिले आणि आताही त्याचं काम चालू आहे. ते खासदार माहितीच्या अधिकाऱ्याला माहिती घ्या. प्रतीक दादा केंद्रीय मंत्री असताना ते फंड मंजूर करून ठेवला होता. योगायोगानं म्हणजे काय झालं, खासदार बदलले आणि आता उदाहरण सांगतो, 2014च्या वेळेला कवठेमंगळमध्ये पाण्याच्या टाकीचं काम प्रतिदादाच्या फंडातून झालं होतं. त्याचं उद्घाटन खासदार झाल्यानंतर संजय काकांनी केलं. 2700 कोटी रुपये जे आलेले आहेत आणि 987 कोटी रुपये जे निवेदन जे काम चालू झालं आहे ते खासदारांच्या फंडातून चालू आहे, खासदारांच्या प्रयत्नामुळे चालू झालेलं आहे. हा बोला खासदारांच्या प्रयत्नानं बरीच कामं चालू आहेत आणि तुम्ही का नाही म्हणता? लोकांनी मान्य केलं पाहिजे ना, लोकांना मान्य केलं पाहिजे. स्वतःचा फंड खर्च केला का त्यांनी 5 कोटी? जगाचं सोडून द्या, सगळ्या मंत्रालयाचं सोडून द्या. आज मला सांगा, भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषी मंत्र्याचं नाव शेतकऱ्याला तर माहीतच नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे का? विचारा कृषी काय हो, कृषी मंत्र्याचं नाव सांगा. कृषी मंत्र्याचं नाव सांगा. कुठल्या केंद्रीय सांगा. महाराष्ट्रात कोण आहे ते सांगा. महाराष्ट्रात धनंजय मुंडे. आणि केंद्रीय काय एवढा आम्हाला माहिती कोण आहे? तोमर होते अगोदर. तोमर. आणि आजचा प्रश्न मंडळी, मिरजेचा पहिला नगराध्यक्ष कोण? ताबडतोब कमेंट बॉक्समध्ये जावा, पटापट उत्तर द्या आणि जिंका काय थायलंड. चला इमानानं. अशी लई मत इथं तिथं आणि आता इथं कुठं एरंडोलीत. कसं लई मतांतर आहेत. कुणाचं वारं नेमकं जोरात आहे हे अजून जाणून घेणार आहे आपण वेगवेगळ्या टप्प्यात. आज आलो होतो आपण इथं एरंडोलीत. हा तेव्हा बघत राहूया काय कोण होणार पाटील पुढारी. चला.